सर 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 ए अलीकडे ये गणेश. विषय झाला. दिली गेली का बस. हा बस ते जेव. हा बस मम्मी मला बसायचंय. हा तुला बी बसावती बस. गॉगल द्या तुम्ही याला. गॉगल द्या. अण्णा गॉगल कसला पाहिजे. 500ला एक 500ला एक 500ला एक बसायचंय का तुम्हाला. तुम्ही नाही एकाला बसवा तर व्हिडिओ छान येईल. सगळ्या सांगते बसवलं तर व्हिडिओ कशी छान येणार. स्वतःकडे सगळ्या स्वतःच्या फोनात सगळ्याच्या फोनमध्ये काढते. एकाला बसवा तर व्हिडिओ छान येईल. तुमच्याकडे आयफोन आहे ना. नाही ना म्हणून तर तुम्हाला पाठवायला प्रतीक्षा प्रतीक्षा आणि त्याला लय खवळू नको. कुठले ह्या का बर. बबडे तुला गोड्या बसवायचं या. मग पहिल्यांदा हे चालत मी गोड्या बसून ना. एकच राऊंड का 4-5 राऊंड इथं. आणि कुठे येतो घोडा इथं जेवून थांबतो काय व होय. इकडे व्हिडिओ टायमिंगला आहे ना ते हात वर करायचा. हा जा. आय चष्मा पडला तरी पडू दे हात सोडू नको. हा कुठं आली समीक्षा दाखव. मी काढते समीक्षाचा व्हिडिओ. मला आडवा काढायचा आहे. घोडा कुठनं पळतो. ही कुठला पॉइंट आहे. आले 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 इकडे. आता कुठं जातो आता. माणसं नाहीत वय लागत. मोकळं सोडत होते ती म्हणून मी म्हणलं ते होतं म्हणून बरं होत. बापरे तुम्ही आडवं जाऊच नका अजिबात. अण्णा कुठे या. अण्णा येईन इकडून बघ. घोडा तसा का बुड भांगा भांगा पळतो तीच का. नको बाबा ह्यांचं बघूनच भ्या वाटतं. ह्या जलमी नाही झालं ना पूर्ण. पुढल्या जलमी करू आपण. एक बी हसा नाही घोड्यावर. मी हसत होतो. माझा व्हिडिओ कसा काढला काय हसत का नाही. आपण नुसतं फोटो आला आला आला. गणा कमी प्यायचं तू बघत तरी होते का. कसं वाटलं फोटोला तरी व्हिडिओला नव्हतं म्हणलं. बिहली का नाही ग तू. आय बिहली का तू. बिहली का म्हण ग काका. अगं हे निघलो एका साईडचं हे ना आणि दुसऱ्या साईडचं पण निघलं ना. तिरपी तिरपी पडायला फोटो काढत राहिले. मला सँडल द्या. वाव हिरोईन आमची कसली घाबरली होती तू. समीचा दाद म्हणलं आता पडलो म्हणलं. समीचा हात पाय तर अजून लटा लटा कापते. इकडे बघ. दाखव समोर. अरे इकडे बघ ना. ज्ञानू घाबरली का आता झालं की वरती बघ. इकडे बघ इकडे बघ. घातला पांढरा घोडा मस्त काढतो. फुकाट आहे तुम्हाला फुकाट. पडला का मग. थांब आता उतरू नकोस. थांब त्यांनी बसवलंय बस तसंच. बर इकडे बघा. इकडे बघा.
काय म्हणतात त्या? आता कशाला लगम पाहिजे? तर मैत्रिणींनो, आमच्यात आज आहे बिर्याणी राईस, बाजरीची भाकरी, भजी, कुरडे आणि ह्यांच्या कुरडया कुठे येतं? इकडं मम्मी थापुळ्याचं पीठ कालवते, इकडे लता आंटी भाकरी करतात, तिकडे आत्या भाजते, तिकडं भाकऱ्या, इकडं अन्न आहे, इकडं सगळ्यांचं आपलं झोपायचं लोळायचं चाललंय. अगं काम करताना पण काढलंय की माझ्या मम्मीने. तुझ्या मम्मीने काढलाय का? कुठं तुझ्या मम्मीचं चॅनल आहे? बर बर, सगळ्यांनी रेशमा शिंदेवरती जाऊन बघा. इकडं बघा, मामा झोपल्यात, गणेशचं मस्तपैकी चाललंय आपलं. गणेश हाय कर, बघ तरी, स्माइल तरी दे. घोड्यावर बसून कसं वाटतंय? काय म्हणते मग मम्मी? आम्ही फक्त भाकरी करतोय. हे राईस सगळं समीक्षाने आणि दीदीने काढलेले, ते दोघींनी एक जणीने काढून. कसं जेवायचंय ग? चला. आणि ती भाजी पण त्यांनीच केली, ती नॉनव्हेजची समीक्षाने. दाखव कडे बघा, चपाती ही केली, अंडा भुर्जी भुर्जी. आहे. आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा. आमच्या कपड्यावरून तुमच्या लक्षात येत असेल. सोमवारचा आला तर तुम्ही परत म्हणू नका की आज सोमवार आहे वगैरे. म्हणजे काय होतं, काय काय ताई साहेबांचा गैरसमज होतो म्हणून आज रविवार आहे. आणि बऱ्याचशा ताई साहेबांची कमेंट आहे की तुम्ही फक्त स्वयंपाक करताय, खाताय, तुम्ही काही स्वयंपाक करून खायलाच आलाय का? ताई साहेब, रात्रीचं कुठं फिरायचं असतं तेव्हा? आपण दिवसा फिरतो ना, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. आणि संध्याकाळी 6 नंतर आपण घरी पण काम करतोच ना, स्वयंपाक वगैरे करतो का नाही? आणि काय होतंय, जर पॉइंट वरती गेलो तर का नाही अचानक त्या फोनची बॅटरी उतरते. नाही, व्हिडिओ टाकतोय की फिरायला गेलेले मी टाकतोय की, पण तरी जास्त आणि नाही. काय काम आहे? आम्ही हे घेतलेच आम्हाला स्वयंपाक करून खायसाठी. मग आम्ही बाकीचे छोटे छोटे असते ते रूम हॉटेलचे ते घेतले असते ना. मग ह्यासाठी एवढा 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये आम्ही घालवलंच नसतं राहायसाठी पहिलं का. आणि आपलं कसं मस्तपैकी जसं राहायचं तसं घरच्या सारखंच एकदम घरच्या सारखं आहे. आम्हाला हे असं करून खायचं होतं, स्वयंपाक करून आम्ही हे मोठं घेतलेलं आहे सगळं. तुम्ही म्हणताल आता की घरी पण स्वयंपाक करून खाता की, हेच खाता की तेच खाता की, पण कसं बाहेर गेला तरी चवच वेगळी लागते. खाऊ वाटत नाही, पोट भरत नाही, पोट बिघडते, पोर आजारी पडते, वातावरण बदल होतो. खायच्यात इथं भजी, म्हणजे मला भजी खायच्यात, मी आणलेल्या कुरड्या तळायच्यात. खा करते मी, कुठं नाही म्हणते का तुला? तर अजून काय करायचं? बरोबर तशीच करते. आता खाते ना. मला नाही खायची. अजून ती बाळा आता बिर्याणी दाखवू. उकाडली वा, मस्त छान केली बर का ग. असू दे, असू दे. हा, मस्त असा वास येते, खमंग असा है ना ग. समृद्धीची येतं बाई आमच्या समृद्ध समीक्षा. तुम्हाला 2 भाकरी झाले, घ्या जेवायला. चपाती नाही बाई करणार तुम्ही? आत्या चपाती नाही करणार? चपाती चपाती खायची तुला? नाही, तिथं कणी काय म्हणून म्हणलं. अगं ती भाकरीच करणार. आम्हाला भाकरीच करणार आहे. दाखवू का? घरी सुद्धा असली बनत नाही, असली भारी बिर्याणी केली. समीक्षा एक नंबर आहे बरं का ग बाळा. ह्या अशा बाजरीच्या भाकरी कडक खावा लागतात, पूर्ण कडक केल्या. दाखव रेशमा, दे की तेवढे खात्याला. काय झालं व? परत ते हाय तर म्हणावं आम्हाला.
बोल की मैत्रिणींनो, ही आपल्या रेशमाच्या कुरड्या तिने आणलेल्यातले तळले ठोका. बाईनी माझ्या वर्षभराच्या कुरड्या लागतात का नाही तेवढ्या घेऊन आली. होय रेशमा, हे पापड येतं बघा. सोडा ते काय. इकडे भजी करायचं चालले. भजी करायचे चालले झाले आता जेवणच करायचंय उरकत थोडं आले. वांग करायचंय. सगळी जेवण केलंय फक्त आम्ही 5 जणच राहिलोय आम्ही आता. पण जेवण करून आराम चाललाय त्यांचा पोरांना आधी जेवायला हे करून घातलं म्हणलं इरबळ आणि त्यांना दाबल्यात अंड्याची भाजी खायची होती म्हणून हा. त्यांना आधी दिलं. म्हणजे त्यांचं आणि आज लय फिरणं झालंय तेव्हापासून फिरतोय आम्ही. आणि आता वाजलेत किती माहितीये का? 11 वाजलेत. घरची तर म्हणते नुसते भाज्याचा वास सोडत ती पसरतात का नाही करूनच खातात ती मरायला लागले होती. काय असतं त्यात होय फिरून आलोय पण जेवायचं घरचं थोडा वाव होता का? जाऊ का आता सगळं? टाका. आमच्या रेशमाच्या घरचं बेसन पीठ पीठ आणलं होतं तिने. ते आणि जात्यावर दळलेले बरं का हो. आखरीचं डाळ म्हणजे काय असतं मैत्रिणींनो, समजा आपण आखरीचं डाळ असली का नाही, न भिजावताचं बेसन पीठ केलेलं असलं ना त्याला वाईस तापवतो ते डाळीचं म्हणजे डाळ काढायला. पण त्याची भजी बेसन पोळ्या ही अशा मऊ होते त्या दिवशी पोळी कसली घालते लय मऊ झाले. हा मग ती डाळ पण ह्याचीच होते आपली. म्हणजे आखरीचं असलं का नाही की आखरी डाळ म्हणजे बिगर न भिजवता केलेली डाळ अशी. 2 मिनिटं झालंय.